7.5 HP आहे. 30चं हेड घेतलेलं आहे दादानी, बघू शकता. आणि संध्याकाळचे 4:30-5चा टाईम आहे. भरपूर जण आपल्याला कमेंटमध्ये बोलले होते 30च्या हेडचं प्रेशर दाखवा दादा. तर आज हे प्रेशर आहे. आणि भरपूर वेळेस शेतकऱ्याला मी विचारतोय, तर आज आपण भाऊला विचारणार आहोत त्यांना काय काय अडचणी आणि काय प्रॉब्लेम येतात, पुन्हा कुठली माहिती पाहिजे का. तर दादा तुम्हाला काही सोलरबद्दल आता आपण आज फिटिंग वगैरे केलेलं आहे. आपण किती तारखेला कंपनी निवडली होती? 18 डिसेंबरला. 18 डिसेंबरला कंपनी निवडली आणि बघू शकता शक्ती सोलर आलेलं आहे, इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि फिटिंगसुद्धा झालेली आहे. तर आज आपण दादाशी संवाद घालू आणि त्यांना कुठल्या अडचणी येतात, काय त्यांना अजून काय याच्यामध्ये उपलब्ध पाहिजे त्याकरता आपण यांच्यावर विचारू. तर तुम्हाला आज आम्हाला काही विचारायची याची सेफ्टी करता दुसरं काही कुठली तुमच्या मनात काय ते विचारू शकता तुम्ही आज. अडचण काहीच नाही, फक्त हे आपलं हाईट कमी आहे का नाही, तर समजा चालता बोलता कोणी माणसांना हात द्यायला तर ते शॉर्ट वगैरे लागतो का नाही, काही करंट वगैरे. हा बरं, हे प्रश्न तुमचा चांगला आहे की आपल्याला सोलरचा करंट वगैरे लागतो का. तर आपण हे बघू शकता, आपण हे पॅनल वगैरे बसवलेले. तर शेतकरी मित्रांनो, हे जे आपण प्लेट वगैरे पाहतो आपण, हे वरतून काच असतो हा. याला जर आता बायचान्स सध्या मोटर चालू बी आपली आणि मी बी सध्या हात फिरवतो याच्यावर, याला तसा करंट वगैरे काही लागत नाही. पण कदाचित जर आपली ही प्लेट डॅमेज वगैरे जर झाली तर हिला खरंच कधीच हात लावायचा नाही, कारण डॅमेज प्लेट खूप करंट आणते. आता 7.5 HP म्हटल्यावर हे झालं 7000 व्होल्टेज झालेले, म्हणजे 7 किलो वॅटच्या बराबरीचं हे, बरोबर. तर याला हात लावायचा नाही. परत दुसरी काही समस्या, आणि याला तुम्हाला जर साफ वगैरे करायचं असेल ना, तर हे तुम्ही संध्याकाळच्या टायमाला 7च्या नंतर किंवा सकाळी 7च्या आत तेव्हा साफ करायला, तशी काही साफसूफ करायची काम नाही. लोक म्हणतात ना की बाबा पिन काढायची काही. हो ना. नाही सकाळी 7च्या आत ऑलरेडी आपलं टेम्परेचर नसतंच. एखादी पिन बी सुद्धा आपण काढू शकतो, बरं असं सेफ्टी करता. आणि संध्याकाळी 7च्या नंतरच साफसूफ करायची. तरी पण याला होता असतो टाळायचं, हात स्पर्श करणं टाळायचं. फुटलेली डॅमेज आपली नाहीये पण तरी टाळायचं, कारण आता मागं भरपूर मोठा अपघात झालेला आहे. भरपूर जण सोलरच्या करंटनी खरंच लय मोठा झटके लागलेले आहेत आणि खरंच अवघड आहे बरं का. बरं अजून काय विचारायचं का तुम्हाला? नाही अजून काय नाही, शक्ती म्हणजे ब्रँड आहे. हो, फक्त आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याला असे आपलं असं स्ट्रक्चर आहे कधी, हो, तर शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार बा स्ट्रक्चर असं हे आलं पाहिजे, फिटिंग करता आली पाहिजे. हा म्हणजे आम्ही जे तुम्हाला जे एका लाईनीत मध्ये बसवले आपण पॉलिसीच्या नियमानुसार, तुमचं म्हणणं होतं की जसं आपल्याला मागं पुढं पाहिजे होतं आपलं, बरोबर आहे. तर मागं पुढं याचा एक आपल्याला तोटा बी होऊ शकतो शेतकऱ्याला, कारण पॉलिसी शेतकरी का कंपनी का नाही म्हणती की हे आपण जे पुढे 3 टेक्चर लावतो आणि त्याच्या मागे 3 लावतो, बरोबर. जर कदाचित हवा वगैरे आली जर उडालं तर मागचं पुढच्याला लागल, त्याच्यामुळे ते दोन्ही पण डॅमेज होऊ शकतात. त्याच्यामुळे कंपनीने आम्हाला साफ नकार दिलेला आहे की तुम्ही अलग अलगच लावा आणि प्रत्येकीच्या मध्ये गॅप द्या. अजून काही नाही बस काय नाही, बाकी शक्ती म्हणल्यावर काय विषय का. बाकी तुम्हाला आपलं काम वगैरे कसं काय आवडलं? एक नंबर. आम्ही स्पेशल डिमांड केली होती ठेकेदाराकडे की आमचं काम विष्णू भोरे नाही केलं पाहिजे. हो, तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितलेले होते आणि तुम्ही बोललेले होते की भाऊ तुम्हीच आपला सोलर बसून द्या. तर फिटिंग वगैरे आपली तुम्हाला आवडली म्हणायची. हो, ठेकेदाराकडे डिमांड बी केली होती. हो, केलते ना, सांगितलं तुम्हाला की तुम्हीच जा म्हणत फिट करा. चालेल, बरं, धन्यवाद.